चव्हाणजी, आपले नेते आमदार राणा जगजित सिंग, दत्ताभाऊ कुलकर्णी, मंदारजी पाटील, संताजी चालुक्य, अनिलजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यावे। मागे कॅमेरे आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे बसून घ्यावी। धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी माननीय प्रदेशाध्यक्ष रविभाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहेत। मागे कॅमेरे असल्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं। सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती की बसून घ्यावं। भारत माता की। मी सुरुवातीला ज्योतिताई सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। ज्योतिताई सावंत ह्या धनाजी सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, माजी बांधकाम सभापती तानाजी सावंत यांचे पुतणे, यांच्या धनंजय सावंत यांच्या सुविद्य पत्नी आहेत। त्यांची कन्या सखी सावंत, त्यांचे बंधू संजय सावंत यांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। संजय सावंत हे व्हाईस चेअरमन आहेत शिवगिरी अॅग्रो विहाळ येथील कारखान्याचे। त्यांचा मुलगा सोहम सावंत यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचे। पुतण्या अजिंक्य सावंत यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। सावंत परिवारातील हे महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश माननीय रविभाऊंच्या उपस्थितीत झाले। श्री गौतम लटके, शिवसेना जिल्हा समन्वयक धाराशिव तथा उबाटाचे जिल्हा प्रमुख म्हणून काम होते, माजी सभापती देखील होते, माजी जिल्हा परिषद सदस्य गौतम लटके। दत्तात्रेय मोहिते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी बांधकाम सभापती जयदेव गोफणे, तालुका संघटक परांडा। निलेश चव्हाण, युवा सेना तालुका अध्यक्ष भूम। विष्णुपंत सांगडे, तालुका शेतकरी सेना प्रमुख। विजय नवले, विभाग प्रमुख जवळा। मगनदास पवार, सरपंच कंदळगाव। शशिकांत खुणे, माजी सरपंच आसू। श्रवण गणगे, ग्रामपंचायत सदस्य आसू। भागवत डाकवले, जिल्हा परिषद माजी पंचायत समिती सदस्य परांडा। बालाजी कातुरे, पंचायत समिती उमेदवार। धनंजय पाटील, युवा कार्यकर्ते, माजी सरपंच वाकडी। बालाजी करळे, शाखा प्रमुख। अमोल करळे, उपसरपंच। विकास देवकते, तालुका अध्यक्ष सोशल मीडिया। महादेव वेळेकर, प्रगतशील बागायतदार। आनंद करळे, विजय कारकर, सुहास सोनमाळी। अजय पाटील, सुधीर खेंडकर, सुशील करळे। रवी मांडवे, पांडुरंग काळदाते। अविनाश हांगे, दादा हटकर, युवा सैनिक। राम इटकर, दादा इटकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। या सर्व पदाधिकाऱ्यांचं, धाराशिव मधील हे सर्व पदाधिकारी आहेत। यामध्ये प्रामुख्याने माननीय धनंजय सावंत, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समितीचे माजी बांधकाम सभापती शिवसेनेचे तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत। त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योतिताई सावंत आणि सावंत कुटुंबातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होतोय। भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजित सिंग, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। धाराशिव जिल्ह्यातील उबाटा गटामध्ये आजपर्यंत कार्यरत असणारे हे सर्व कार्यकर्ते आज रविभाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत। यानंतर मी आदरणीय राणा जगजित सिंगजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आज आपले आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये यात ज्योतिताई आणि इतर जे सहकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश ज्यांनी केलाय त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। आदरणीय चव्हाण साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि भूम परांडा वाशीमध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या अनुषंगाने हे सर्वच नवीन सहकारी अतिशय ताकदीने काम करतील असा विश्वास देखील व्यक्त करतो आणि मी थांबतो। नंतर भारतीय जनता पार्टीचे यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं।
सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की जय वंदे मातरम वंदे. मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज धनंजय सावंत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व माजी बांधकाम सभापती शिवसेना पक्ष, त्याचबरोबर ज्योतिताई सावंत, त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असणारे संजय सावंत आणि त्यांच्या बरोबर असणारे शिवसेना पक्षामधील त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे, देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून देशाला परमवैभव प्राप्त करण्याच्या दिशेने नेणं आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा कोणीही 12 बलुतेदारांपैकी प्रत्येक जणाला घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येकाला न्यायाची भूमिका कशी मिळेल यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा नेहमीच कटिबद्ध राहिला आहे. त्यामुळे आपण अशा परिवारामध्ये आज प्रवेश केलाय. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आभारही मानतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सर्व कार्यकर्त्यांना विनंती, एक ग्रुप फोटो काढून हा कार्यक्रम संपन्न होईल. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. सगळ्यांनी पुढे या, ज्यांचा पक्ष प्रवेश झालाय त्यांनी पुढे या ग्रुप फोटोसाठी. ताई पुढे या. इकडून या, ज्यांचा फोटो मिळतील तुम्हाला सगळ्यांना, काळजी करू नका. फोटो मिळतील सगळ्यांना, काळजी करू नका. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.